हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत एकदम चमचमीत, रसरशीत आणि एकदम सोप्या पद्धतीने पण ऑथेंटिक गाजरचा हलवा कसा बनवायचा. तर आज आपण ना 2 किलोच्या प्रमाणामध्ये गाजरचा हलवा कसा बनवायचा, 2 किलो गाजरसाठी किती साखर वापरायची, किती तूप वापरायचं, तर ते सगळं बघणार आहोत. आणि एकदम सिंपल रेसिपी आहे. नक्की बघा. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्या सगळ्यात आधी तर आपल्याला इथे 2 किलो गाजर घ्यायचे आहे. त्याच्यानंतर त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्याला सोलून घ्यायचं आहे. वरची साल काढून घ्यायची. त्याच्यानंतर ग्रेटरनी ग्रेट करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे. तर इथे मी 2 किलो गाजर ग्रेट करून घेतलेला आहे. आता एक मोठी कढई घ्यायची आपल्याला. शक्यतो गोड पदार्थ बनवत असताना स्टीलचं कढई किंवा स्टीलचं कोणतंही भांडं स्टीलचं वापरायचं. म्हणजे आपण खूप वेळ शिजवतो ना त्याच्यासाठी. तर बघा इथे ना कढईमध्ये मी जवळपास 1 वाटी इतकं तूप ॲड केलेलं आहे. मोजून ॲड केलेलं नाहीये, पण अंदाजे जवळपास मी इथे 1 वाटी इतकं तूप ॲड केलेलं आहे. आणि जो आपण ग्रेट करून ठेवलेला गाजर आहे ना, तो पूर्ण गाजर याच्यामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. आता आपल्याला 10-15 मिनिटापर्यंत जवळपास हे गाजर भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये. जोपर्यंत गाजरचा कलर पूर्णपणे चेंज होत नाही, छान असा ऑरेंज कलर येत नाही ना, तोपर्यंत गाजर आपल्याला इथं भाजून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी कंटिन्युअसली याला भाजून घेणार आहे. आणि जोपर्यंत आपण गाजरला छान भाजणार नाही ना, तोपर्यंत आपल्या गाजरच्या हलव्याला ती टेस्ट येणार नाही, जे लग्नामधल्या हलव्याला येते. लग्नामध्ये जे हलवा बनवला जातो ना, त्याला भरपूर सारं तूप ॲड करतात आणि भरपूर वेळ इथे गाजर भाजला जातो अशा प्रकारे. तेव्हाच त्यांच्या गाजरच्या हलव्याला खूप छान टेस्ट आणि एकदम तुपामध्ये भरलेला तो बनून तयार होतो. तर बघा इथे जवळपास 10 मिनिटं झालेले आहेत आणि छान असा गाजरचा पूर्णपणे चेंज झालेला आहे. बघा कढई फुल भरलेली होती, पण आता बऱ्यापैकी गाजर कमी झालेली आहे. तर आता समजायचं की आपली गाजर बरोबर भाजलेली आहे. जेव्हा कमी होऊन जाते ना, तेव्हा समजायचं की गाजर छान भाजलेली आहे. कलर पण पूर्णपणे चेंज होतो ज्यावेळेला आपण गाजर छान भाजली जाते तेव्हा. तर बघा इथे गाजर छान भाजलेली होती. 10-15 मिनिटापर्यंत मी गॅस कमी ठेवून याला भाजून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर ना इथे आपल्याला 1 लिटर इतकं दूध ॲड करायचं आहे. 2 किलो गाजरमध्ये 1 लिटर इतकं दूध ॲड केलेलं आहे. आणि दूध ना फुल क्रीम दूध ॲड करायचं आहे. दुधावरची साय असते की नाही, ते पूर्ण आपल्याला दुधामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 लिटर पूर्ण दूध ॲड केलेलं आहे. व्यवस्थित त्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जोपर्यंत आता याच्यातला पूर्ण दूध ड्राय होत नाही, पूर्ण दूध आटत नाही, तोपर्यंत आपल्याला गाजर इथं शिजवून घ्यायचं आहे. तर गाजरचा हलवा बनवत असताना ना, एकतर याला कंटिन्यू चालवत पण राहायचं, नाहीतर बुडाला वगैरे लागण्याचे चान्सेस असतात. तर बघा मी कंटिन्यू मध्ये-मध्ये चालवत राहणार आहे याला. तर परत ते 5-6 मिनिटं झाले होते आणि त्याच्यानंतर आपल्याला असं एकदा ढवळून घ्यायचं. मध्ये-मध्ये चालवत राहायचं तुम्ही. म्हणजे एक सारखं नाही जरी चालवलं तरी चालेल, पण मध्ये-मध्ये थोडंसं मिक्स करत राहायचं, फिरवत राहायचं, म्हणजे दूध व्यवस्थित आपल्या पूर्ण गाजरमध्ये मिक्स होईल हलव्यामध्ये. तर अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. छान इथे मी मिक्स करून घेतलेला आहे आणि परत आपल्याला याला 10-15 मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे. मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला पूर्ण रेसिपी व्यवस्थित कळेल. तर बघा आता पूर्णपणे ड्राय झालेला आहे. थोडंसं राहिलेलं आहे, एकदम ड्राय पण नाही, पण बऱ्यापैकी इथे आपलं दूध आटलेलं आहे आणि गाजर पण छान शिजत आलेलीच आहे. आता परत आपल्याला ना थोडा वेळ शिजवायचा आहे या गाजरच्या हलव्याला. त्याआधी आपण याच्यामध्ये ना साखर ॲड करून घेऊया, म्हणजे साखरचं भरपूर पाणी सुटेल आणि तो पाणीसुद्धा या गाजरच्या हलव्यामध्ये मिक्स होईल, म्हणजे एक वेगळी टेस्ट येते. त्यासाठी ते मी जवळपास 1.5 कप इतकी साखर ॲड केलेली आहे. कपाने मोजून ॲड केलेली आहे मी, मेजरमेंट कपाने. तुम्ही कपाऐवजी इथे वाटीचं सुद्धा माप घेऊ शकता. तर इथे आपल्याला 1.5 वाटी किंवा 1.5 कप इतकी साखर ॲड करायची आहे 2 किलो गाजरला. तर बघा साखर ॲड केल्यानंतर परत आपल्याला याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता पूर्णपणे याच्यातला दूध आटेपर्यंत या गाजरच्या हलव्याला शिजवून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता पूर्ण दूध याच्यातलं आटलेलं आहे. छानपैकी दुधाचं आणि साखरेचं भरपूर पाणी होतं यामध्ये प्रमाण होतं. ते पूर्णपणे ड्राय झालेलं आहे आणि एकदा आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं म्हणजे बुडाला लागणार नाही. आणि मध्ये-मध्ये मी मिक्स करत राहिले, फक्त व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून मी तुम्हाला दाखवलं नाही. साखर आणि दूध मिक्स केल्यानंतर व्यवस्थित याला मी जोपर्यंत पूर्णपणे ड्राय झालं नाही तोपर्यंत शिजवून घेतलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता दूध आणि याच्यातलं जो साखरेचं पाणी आहे पूर्णपणे ड्राय झालेलं आहे. आणि आता या स्टेजवर ना आपल्याला याच्यामध्ये थोडीशी 4-5 हिरव्या इलायच्या बारीक कुटून ॲड करून घ्यायचे. फ्रेश इलायची ॲड केल्याने ना त्याची टेस्ट वेगळीच येते. एकदम सुगंध घरभर सुटतो ज्यावेळेला आपण असा गोड पदार्थ बनवतो की नाही त्यावेळेला. म्हणून शक्यतो पावडर आणण्यापेक्षा ना अशी हिरवी इलायची कुटूनच ॲड करायची गोड पदार्थामध्ये.
तर बघा आपला हलवा इथे बऱ्यापैकी शिजत आलेलाच आहे, पण अजून भरपूर याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण आहे दुधाचं वगैरे. तर अजून आपल्याला जोपर्यंत पूर्णपणे गाजरचा हलवा ड्राय होत नाही आणि याच्यातून तूप रिलीज होत नाही ना, तोपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं आहे. आणि इथे तुम्ही बघा 5-6 मिनिटं झालेले आहेत आणि गाजरचा हलवा पूर्णपणे ड्राय झालेला आहे. याच्यातलं पाणी मतलब दूध आणि जे आपलं साखरेचं पाणी आहे ना, तो पूर्ण ड्राय झालेला आहे. आता या स्टेजवरनं आपल्याला याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स ॲड करायचे आहेत. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स ॲड करून घ्या. इथे मी 5-6 काजू, 5-6 बदाम बारीक कट करून ॲड केलेला आहे. मी याच्यामध्ये पिस्तासुद्धा ॲड करणार आहे, पण वरून ॲड करून घेणार आहे, म्हणून मी याच्यामध्ये ॲड करून घेतलेलं नाहीये. तर बघा ड्रायफ्रुट्स ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये एक मोठा चमचा भरून आपल्याला तूप ॲड करायचं आहे वरून आणि एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. छान 5-6 मिनिटापर्यंत परत आपल्याला तूप ॲड करून याला भाजून घ्यायचं आहे. म्हणजे असं भाजून घेतल्याने ना वेगळंच फ्लेवर येतो आणि त्या गाजरच्या हलव्याला ना छान अशी चमक येते. गाजरचा हलवा भरपूर शाईन करतो. ज्यावेळेला आपण शेवटी गाजरचा हलवा शिजल्यानंतर ना थोडंसं तूप ॲड करायचं. 4-5 मिनिटापर्यंत मस्त कमी गॅसवर भाजायचं. खूप सुंदर असा तूप रिलीज होतो आणि त्याच्यानंतर तुम्ही गाजरची शायनिंग बघा, त्याचा कलर बघा, एकदम लाल असा खूप छान असा शाईन करतो. तर इथे आपला गाजरचा हलवा बनून तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता. जवळपास मला हा गाजरचा हलवा बनवायला 1 ते दीड तास लागलेला आहे पूर्ण. कारण कमी गॅसवरच आपल्याला हा गाजरचा हलवा शिजवून घ्यावा लागतो. जोपर्यंत त्याचा सुंदर असा कलर येत नाही, छान असा दाणेदार टेक्स्चर येत नाही तोपर्यंत. तर गाजरचा हलवा बनवून तयार झालेला आहे. गॅस बंद केलाय. आता लगेच सर्व्ह करून घेऊया एका मोठ्या प्लेटमध्ये. कारण 2 किलो गाजरचा हलवा आहे हा. तर इथे मी छान सर्व्ह करून घेतलेला आहे हलवा. तर इथे तुम्ही बघू शकता पूर्ण हलवा इथे मी सर्व्ह करून घेतलेला आहे. आता वरून आपल्याला भरपूर सारे आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स ॲड करायचे आहे. तर इथे मी बदाम ॲड केलेला नाहीये. 4-5 काजू बारीक क्रश करून घेतलेला आहे. ते ॲड करणार आहे. त्याच्यानंतर 4-5 पिस्ता सुद्धा बारीक क्रश करून घेतलेले, बारीक-बारीक कट करून घ्यायचं आहे. ते पण आपल्याला इथे ॲड करून घ्यायचं आहे. तर इथे मी वरून छान असं गार्निश करून घेतलेलं आहे काजू. त्याच्यानंतर इथे पिस्ता पण गार्निश करून घेते. भरपूर सारं ॲड करायचं आणि अशा प्रकारे जर तुम्ही एका मोठ्या प्लेटमध्ये सजवून ठेवाल ना, तुम्हाला सर्व्ह करायला सुद्धा सोपं जाईल. म्हणजे सगळ्या प्लेटमध्ये इव्हनमध्ये तुम्हाला ड्रायफ्रुट्स टाकता येईल अशा प्रकारे आणि जे वरून टाकतो ना, त्याची क्रंच खूप छान येते. नक्की अशा प्रकारे एकदा करून बघा. तर तुम्ही इथे बघा मी सगळ्यात आधी प्लेटमध्ये काढून घेतलेले पूर्ण हलवा, त्याच्यानंतर वरून भरपूर सारे ड्रायफ्रुट्सनं गार्निश केलेलं आहे आणि आता मी तुम्हाला हे सर्व्हसुद्धा करून दाखवते. पूर्ण प्लेटमध्ये जेवढे तुम्ही प्लेटमध्ये सर्व्ह कराल ना, तेवढ्या प्लेटमध्ये अशाच प्रकारे छान असे ड्रायफ्रुट्स येतील. तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ही हलवा रेसिपी नक्की आवडेल, तुमच्या पाहुण्यांना सुद्धा आवडेल. तर तुम्हाला ही पूर्ण रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय.